नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची कटिंग. एकदम सोप्या पद्धतीने सिंपल ब्लाऊज ज्याला म्हणतो. प्रिन्सेस कट वेगळा असतो, पण मग हा जो फोरटक्स टाईपचा ब्लाऊज असतो तुम्ही बघू शकता. याला कोणी फोरटक्स ब्लाऊज म्हणतं, कोणी साधा ब्लाऊज, कोणी सिंपल ब्लाऊज असं म्हणतं. सगळ्यात सोप्या पद्धतीचा फोरटक्स ब्लाऊज आणि ह्याची आज आपण मीडियम साईजची कटिंग बघणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान पफ याला आलेला आहे आणि हा ब्लाऊज मीच स्टिच केलेला आहे. ह्या सेम ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी, पण चला म्हटलं हा ब्लाऊज परत आपल्याला मापाकडला आलेला आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. कप बघा किती छान बसलेला आहे. क्रॉसपट्टी आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर चला सेम या मेजरमेंटचा आपण ब्लाऊज जो आहे तो कटिंग करणार आहोत. तर मीडियम साईजचा म्हणजे 36 मापाचा हा ब्लाऊज आहे आणि याची कटिंग आता आपण बघूया नेक्स्ट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला कटिंगची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ब्लाऊजची जी रेडी उंची आहे ती 14.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून मी 15.5 घेत आहे. तुम्ही बघू शकता 15.5 इंच मी ब्लाऊजची जी उंची आहे ती घेतली आहे. रेग्युलर ब्लाऊज आहे त्याच्यामुळे 5.5चा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. 5.5चा शोल्डर जो आहे मी या ठिकाणी मार्क केलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा कोणतेही ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला म्हणजे स्टिचिंगपेक्षा इम्पॉर्टंट जास्त कटिंग असते. कटिंग जर व्यवस्थित झाली तर एकदम फास्टमध्ये आपल्याला ब्लाऊज स्टिच पण करता येतो आणि परफेक्ट तो बसतो पण मापाला. 5.5 वरती आपण इथे शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंचावरती जो आहे आपण आर्महोलच्या शेपसाठी इथे मार्क केलेला आहे. इथे 6 इंचावरती आर्महोलच्या शेपसाठी मी मार्क केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता जी चेस्ट साईज आहे आपल्याला 9 इंचाची चेस्ट साईज आहे तर तेवढं आपल्याला या ठिकाणी मार्क करून घ्यायचं आहे आणि समोर मी 1.25 इंचाचा शिलाई मार्जिन घेणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1.5 इंचाचा किंवा 2 इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकता. आता 32 साईजचा कंबर आहे. 32चा चौथा भाग 8 इंच आणि समोर 2.25 इंचाचा शिलाई मार्जिन घेणार आहे. या पद्धतीने स्केलच्या सहाय्याने आपण जे ब्लाऊजचं माप आहे ते मार्क करून घेऊया. इथे लाईन थोडीशी क्रॉस झालेली आहे ती मी व्यवस्थित करते. आता बघा इथे 1.5 इंचावरती आपल्याला जो आहे ब्लाऊजला आर्महोल देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती या ठिकाणी आपल्याला आर्महोलचा शेप जो आहे तो मी देऊन घेणार आहे आणि लगेच आपण हा जो बॅक पार्ट आहे तो कट करणार आहोत. म्हणजे याच पार्टवरून आपण स्लीव्ज ज्या आहेत बाही आणि समोरचा भाग आहे त्याची कटिंग आपण करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले हा जो बॅक पार्ट आहे तो मी इथे कटिंग करून घेते आणि त्याच मापावरून आपण बाहीची कटिंग करणार आहोत आणि जो पुढचा भाग आहे त्याची कटिंग करणार आहे. हा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे उरलेल्या भागामध्ये स्लीवची कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी हा जो कपडा आहे तो आपण या पद्धतीने डबल फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने बघा कपडा डबल फोल्ड केलेला आहे. आता या साईडला जो कपडा असतो आपला तो खालीवर असतो त्याच्यामुळे अर्धा इंचावरती आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या पद्धतीने म्हणजे आपल्या ज्या स्लीव्ज आहेत त्या लहान मोठ्या होणार नाही या पद्धतीने. तर चला आपण स्लीव्ज बघूया. स्लीव्जचा मेजरमेंट घेऊया की जो रेडी ब्लाऊज आहे त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या किती इंचाच्या रेडी आहे. तर बघा रेडी ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहे 4 इंचावर 4.25 इंचावरती आपल्या स्लीव्ज रेडी आहेत. तर 1 इंच आपल्याला या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. 4.25 आहे तर आपण इथे 5.25 घेऊया. 1 इंच वाढवून घेऊ. जेवढा कपडा एक्स्ट्रा आहे बरोबर तेवढाच या ठिकाणी भरत आहे. बघा 5.25 वरती इथे आपण स्लीव्जसाठी मेजरमेंट करून घेतलेलं आहे. आता इथे 2.5 इंचावरती आपल्याला बाहीची गोलाई द्यायची आहे आणि बघा आपलं जो चेस्ट फिटिंग आहे तर 9 इंचावरती आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे 8 इंचावरती आपल्याला आर्महोलचा जो शेप आहे तो या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे ज्या ठिकाणी 2.5 इंचावरती आपण बाही डाऊन करणार आहोत त्याच ठिकाणावरून मी इथे मेजरमेंट टाकलं आहे या पद्धतीने 8 इंचावरती या पद्धतीने. आणि इकडचा जो आहे हा शिलाई मार्जिन आपला आहे. तर आता या साइड वरून इथपर्यंत आपल्याला बाहीची जी गोलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने द्यायची, एकतर तुम्ही या पद्धतीने लाईन ड्रॉ करू शकता आणि त्याच्या सहाय्याने गोलाई देऊ शकता किंवा या पद्धतीने बघा एकदम सोप्या पद्धतीने बाहीला गोलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. आता ही जी बाही आहे आपण कट करून घेऊया.
बघा, बाही जी आहे ती आपण या ठिकाणी कट करून घेऊया. बाहीच्या कटिंगचा मी स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा. बाही आपली कट झालेली आहे. बाहीच्या मध्यभागी थोडासा मी या ठिकाणी कट देऊन घेते. आता बघा, बाहीचा हा जो एक्स्ट्रा भाग होता तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की हा जो भाग असतो दोन्ही पण कपडे लहान मोठे असतात. तर आपला भाग हे बघा, काही लहान तर काही मोठे, मग आपली स्लीव जी आहे लहान मोठी होऊ नये त्यामुळे आता खालच्या साईडची जी बाहीची फिटिंग आहे ती 7 इंचावरती आहे आणि प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 7 इंचावरती बाही फिटिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 8.5. तर या ठिकाणी थोडंसं आपल्याला इथे कट करून घेऊया. परफेक्ट बाही आपली तयार आहे. तर बाही साईडला ठेवूया आणि हा जो उरलेला फॅब्रिक आहे याच्यावरती आपल्याला जो समोरचा भाग आहे फोरटक्सचा त्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी या साईडला आपण 1/2 इंचावरती सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. तर ही जी लाईन आहे हुक आणि आय बटन पट्टीसाठी कंपल्सरी तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे. आता सिंपल जो आपला बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आणि ह्याच्यावरती ठेवायचा व्यवस्थित. या पद्धतीने जो 1/2 इंच भाग या ठिकाणी सोडलेला आहे त्याच्यावरती हा ठेवायचा व्यवस्थित आणि चारही साईडनी हा जो पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता चारही साईडने हा पार्ट आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया. आता हा पार्ट आपल्याला बाजूला उचलून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे आर्महोलला 1/2 इंचावरती गोलाई देऊन घ्यायची आहे, कारण की जो फ्रंट पार्ट असतो त्याची गोलाई जी असते ती 1/2 इंच कमी असते मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची. या पद्धतीने आता आपण इथे गळ्याचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर समोरचा जो गळा रुंदी आहे ती आपण 2.5 इंचावरती घेणार आहोत. गळ्याची जी खोली आहे 6 इंचावरती आहे. बघू शकता 6 मला रेडी पाहिजे, तर 6 इंचाचा मी या ठिकाणी गळा आखून घेतला आहे. खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 इंचावरती घेत आहे. आता इथे एक चौकोन आखून घेऊया आणि याला तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता. मी याला राऊंड शेप या ठिकाणी देऊन घेत आहे. आता बघा, क्रॉस पट्टी आपल्याला या ठिकाणी आखून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी आखून घेताना या साईडला 3.5 इंच आणि या साईडला 3.5 इंच, दोन्ही पण साईडला 3.5 इंच घेऊन या ठिकाणी मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते. आता त्याच्यानंतर आपण टक्स पॉइंट काढून घेणार आहोत. तर बघा, इथून 4 इंचावरती आपल्याला पहिला टक्स घ्यायचा आहे. तर ज्या ठिकाणी आपण 4 इंच घेणार आहोत तिथून आपल्याला इथं 1/2 इंचावरती हा जो टक्स आहे तिथून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही जी क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित शेपमध्ये येईल. या ठिकाणी या पद्धतीने बघू शकता तुम्ही, ज्यावेळेस फर्स्ट हा टक्स टाकाल त्या टक्सच्या ठिकाणाहून जी क्रॉसपट्टी 3.5 इंचावर घेतली होती तिथून 1/4 इंचापर्यंत आपल्याला थोडीशी वरच्या भागाला आपण हे टाकून घेतलं, ज्यामुळे क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तो व्यवस्थित या ठिकाणी येतो. आता बघा, हा जो टक्स आहे याची उंची बघा 2.5 इंचावरती आपल्याला घ्यायची आहे. जो पहिला टक्स आहे 2.5 इंचावरती उंची घेणार आहोत आणि या टक्सची जी रुंदी आहे ती आपल्याला 1.5 इंच या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे 1.5 इंचाचा आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 1.5 इंच. त्याच्यानंतर हा जो दुसरा टक्स आहे तर याच्या बरोबर मध्यभागी हा दुसरा टक्स घ्यायचा या पद्धतीने आणि इथून जवळपास 1.25 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती दुसरा टक्स घ्यायचा. इथून पण जवळपास 1.5 इंचाच्या अंतरावरती तिसरा टक्स घ्यायचा आणि एक असा क्रॉस वरती टक्स घ्यायचा आहे. आता आर्महोलचा हा जो मध्यभाग आहे तिथे आपल्याला हा टक्स या पद्धतीने मिळवून द्यायचा आहे. आणि हा जो टक्स आहे तो बघा, याचा जो मध्य आहे हे बघा, याचा जो मध्य आहे क्रॉसपट्टीपर्यंतचा त्याच्या 1/4 इंच खाली आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. त्याच्या 1/4 इंच खाली एवढा आपल्याला हा टक्स या ठिकाणी घ्यायचा आहे 4 नंबरचा. तुम्ही बघू शकता हा टक्स आपला थोडासा क्रॉस येतो. आता हा टक्स आहे आपण 1.5 इंचाचा घेतलेला आहे. आता हे जे तिन्ही पण टक्स आहेत ते आपल्याला फक्त अर्धा इंचाचे घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी जेवढी लाईन या ठिकाणी ड्रॉ करून देत आहे सेम त्या पद्धतीने टक्स घ्यायचे. कुठेही तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही, चपटा येणार नाही. प्रिन्सेस कट फोरटक ब्लाऊजला एकदम व्यवस्थित टक्स येणार आहे. बघा, आता इथे मार्जिन वगैरे व्यवस्थित आहे. आता इथे आपला एवढा कपडा या ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे.
तर तेवढाच आपण या ठिकाणी वाढवून घेणार आहोत. जास्त वाढवायचा नाही. जेवढा आपण इथे टक्स घेतला तेवढा कपडा या ठिकाणी वाढवायचा. इथे जेवढा टक्स घेतला तेवढा कपडा या ठिकाणी वाढवायचा. तुम्ही बघू शकता 1.5 इंचाचा टक्स आहे. 1.5 इंच या ठिकाणी मी वाढवून घेणार आहे. क्रॉसपट्टी वाढवायची नाही. दोन्ही पॉइंट याचे असे जोडायचे आणि याची कटिंग करून घ्यायची. टेलर कटिंग आहे, एकदम परफेक्ट कटिंग आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि सेम पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचे फोर्टक्स ब्लाऊज कट करू शकता. आणि थोडंसं शोल्डर मागे पुढे असतं, अदरवाईज सगळे जे मेजरमेंट असतात ते सेम असतात. आर्म होल आणि शोल्डरचे माप थोडेसे वेगळे असतात. आता या बाबतीत तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या एका लाईक, शेअर आणि सबस्क्रायबरमुळे आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळतं. माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रचंड प्रतिसाद असतो, त्यामुळे सगळ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवते आणि त्याला तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद असतो. तर चला, मी आता याचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो शेअर करेल किंवा नाही माहीत नाही, कारण की हा ब्लाऊज मला इमर्जन्सी द्यायचा आहे. तर जशा दुसरे ब्लाऊज स्टिच करण्याच्या पद्धती असतात त्याच पद्धतीने तुम्हाला हा पण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.